Okay. The second region is the mid frequency region. ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये सेकंड region आहे that will be from 50 hertz. This is the 50 hertz to the 20 kilohertz. From this point to this point ही तुमची काय असणार आहे मिड फ्रिक्वेन्सी रिजन असणार आहे. तर ह्या फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं हे 5 पॉईंट आले सपोज हे असे ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे. ऍक्च्युली दाखवताना आपण कॉन्स्टंट दाखवले पण ऑलमोस्ट कॉन्स्टंट थोडं परत बाहेर असतील पण ते 3 dB व्हेरिएशन अलाउड असते त्याच्यामध्ये. In the mid frequency region, the response, or we can say that the voltage gain of amplifier is almost constant. म्हणजे near about same असते. म्हणजे इथं जर suppose 71 आलं इथं 72, 71 point something 83, 71.6, 71 point इथे आपण 70 पकडले ना. तर इथं सपोज ह्या पॉइंटला आलं 70 dB, ह्या पॉइंटला येणार 70.9 dB, ह्या पॉइंटला 70.6 dB, नियर अबाउट सेम असते. 3 dB व्हेरिएशन इज अलाउड. 3 dB पर्यंत चालते म्हणजे 71, 72 वगैरे चालते. म्हणजे in the mid frequency range the gain of amplifier is almost constant. Okay, मग इथं असं ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे, डिक्रीज वगैरे जास्त होत नाही. ते का असतो ते आपल्याला बघायचं आणि हाय फ्रिक्वेन्सी मध्ये परत डिक्रीज होतो ते पण आपल्याला बघायचं. ओके, लो फ्रिक्वेन्सी रेंजची फ्रिक्वेन्सी रेंज कुठून व्हॅरी होती फ्रॉम 50 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज असं व्हॅरी होते. पुन्हा ते काय म्हणून सपोज इथं F1 म्हटलं मी ह्याला आणि ह्याला F2 म्हटलं तर आपण ते बघूया. दिस इज लोअर कॉर्ड ऑफ फ्रिक्वेन्सी, दिस इज हायर कॉर्ड ऑफ फ्रिक्वेन्सी, ते पण आपल्याला बघायचे. आता मग मिड फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये जो व्होल्टेज गेन आहे तो ऑलमोस्ट कॉन्स्टंट असतो. तो का असतो ते बघायचं आपल्याला. तर हे बघा, ज्यावेळेस तुमची लो फ्रिक्वेन्सी आहे त्यावेळेस तुमचं काय म्हटलं होतं मी रिॲक्टन्स कमी वाढणार आहे. रिॲक्टन्स वाढलं तर बॅरियर ह्याच वाढणार आहे. बॅरियर वाढल्यामुळे काय होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्या क्रॉस लॉस होणार आहे. त्याच्यामुळे लो फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये व्होल्टेज गेन डिक्रीज होते. आणि इथं काय म्हणतो आपण in mid frequency range and in high frequency range the reactance of capacitor will be very low. म्हणजे बघा ना ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना ते x is equal to 2 pi fc. जर फ्रिक्वेन्सी हाय असेल म्हणजे आता ह्याच्या उलट जे मागे तुम्हाला दाखवलं तुम्ही ते फ्रिक्वेन्सी जर हाय आहे f मग तुमचं xc काय होणार डिक्रीज होत जाणार. म्हणजे तुमचं मिड फ्रिक्वेन्सी पासून आता काय होईल फ्रिक्वेन्सी वाढायला लागली ना. हाय वेला तर एकदम हायच आहे. ज्यावेळी तुमची मिड फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी रिजन आहे त्या टाइम जर फ्रिक्वेन्सी हाय वाढत चालली तर तुमचं रिॲक्टन्स कमी कमी होत जाणार. मग रिॲक्टन्स कमी कमी होत झाला तर फॉर आयडियल कंडिशन आपण काय म्हणतोय की देर इज नो इफेक्ट ऑफ द रिॲक्टन्स ऑफ CC1, CC, CE1, CE2 आणि CC2. इफेक्ट होणार त्याचा पण एवढा होणार नाही. मग काय होणार ऍट मिड फ्रिक्वेन्सी रेंज ज्यावेळी तुमचं CC आहे इंडस्ट्रियल कपलिंग कॅपॅसिटर आहे त्याचा रिॲक्टन्स कमी असणार त्यामुळे त्याच्या बॅरियरचा काही इफेक्ट होणार नाही पुढे जाणार जे आउटपुट आहे त्याच्यावरती. पण मग त्यामुळे काय होणार आहे मग तर जर रिॲक्टन्स इफेक्ट होत नसेल तर म्हणजे काय होतंय मग व्होल्टेज गेन वाढायला पाहिजे. बरोबर आहे का. व्होल्टेज गेन वाढायला पाहिजे जर रिॲक्टन्स कमी असेल तर. पण ऍट द सेम टाइम काय होतंय ज्यावेळेस तुमचं इथलं रिॲक्टन्स कमी होतंय मग इथलं रिॲक्टन्स जर कमी झालं तर काय होणार आहे जे पुढचे जे रेजिस्टन्स आहेत R3 आणि R4. R3 आणि R4 इज द इनपुट रेजिस्टन्सेस फॉर द सेकंड स्टेज आहे. इथलं रिॲक्टन्स कमी झालं कमी कमी ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी वाढत वाढत जाणार त्यावेळेस रिॲक्टन्स कमी कमी होत जाणार. ओके, कमी कमी होत गेल्यानंतर इथला ह्याचा लोडिंग इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे इथलं डायरेक्टली पण जास्त जोडलं जाऊ शकतं नाही. डायरेक्टली जोडतो आपण इथलं रिॲक्टन्स काहीच नाही रिॲक्टन्स झिरो झालं म्हणजे इट इज ऍक्ट ॲज शॉर्ट सर्किट म्हणू शकतो. मग ह्याचा लोडिंग इफेक्ट वाढतो म्हणजे दोघांचे इफेक्ट एकमेकाला कॅन्सल होतोय. इन मिड फ्रिक्वेन्सी रेंज ड्यू टू द हाय फ्रिक्वेन्सी तुमचं काय होणार आहे देर इज नो इफेक्ट ऑफ रिॲक्टन्स ऑफ कॅपॅसिटर सो द व्होल्टेज गेन विल बी गोज ऑन इन्क्रीजिंग. व्होल्टेज गेन तुमचं वाढायला चालू होतं. ऍट द सेम टाइम देर इज इफेक्ट ऑफ लोडिंग इफेक्ट ऑफ इनपुट रेजिस्टन्सेस ऑफ द सेकंड स्टेज. दुसऱ्या रेजिस्टन्सचे स्टेजचे जे इनपुट रेजिस्टन्स आहेत त्याचा लोडिंग इफेक्ट होणार आहे. लोडिंग इफेक्टमुळे दोघांचा इफेक्ट एकमेकाला कॅन्सल होणार आणि तुमचा जो व्होल्टेज गेन आहे तो कॉन्स्टंट राहणार. इथं ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहणार. म्हणजे काय होणार पहिल्यांदा वाढायला लागलाय आणि परत पुढच्या लोडिंग इफेक्टमुळे तो कमी होतोय आणि तो इफेक्ट एकमेकाला कॅन्सल होतोय आणि द व्होल्टेज गेन विल बी ऑलमोस्ट कॉन्स्टंट. हे कळालं का बघा. म्हणजे रिॲक्टन्स कमी असला की व्होल्टेज वाढायला चालू होणार. व्होल्टेज वाढत चालू झालं हे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटायला पाहिजे की इथनं पण असं वाढतच जायला पाहिजे वरती असं. पण काय होतंय ऍट द सेम टाइम ज्यावेळी तुमचा व्होल्टेज गेन वाढतोय किंवा रिॲक्टन्स कमी होतोय त्यावेळेस पुढच्या स्टेजचा लोडिंग इफेक्ट पण वाढणार आहे आणि पुढच्या स्टेजचा लोडिंग इफेक्ट वाढल्यामुळे परत व्होल्टेज गेन डिक्रीज होणार आहे. हे दोन्ही इफेक्ट एकमेकाला कॅन्सल होऊन तुमचा व्होल्टेज गेन ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहतोय असं आपल्याला म्हणायचं. इन द मिड फ्रिक्वेन्सी रेंज देर इज नो इफेक्ट ऑफ कपलिंग कॅपॅसिटर अँड बायपास कॅपॅसिटर सो the voltage gain is almost constant from 50 hertz to 20 kilohertz. आणि त्याच्याबरोबर this F1 is the lower cut of frequency, F2 is the higher cut of frequency. आता lower cut of frequency आणि higher cut of frequency म्हणजे काय जिथून आता अप टू द F1 इथे ह्या लेफ्ट साइड कडून जर आपण गेलो तर काय म्हणतोय आपण
फ्रिक्वेन्सी तुमची 0 पासून 50 हर्ट्ज पर्यंत वाढत गेली म्हणजे व्होल्टेज गेन पण असं वाढत गेला थोडं थोडं. परत F1 नंतर तुमचा व्होल्टेज गेन कॉन्स्टंट झालाय म्हणजे लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी इज द फ्रिक्वेन्सी फ्रॉम दॅट फ्रिक्वेन्सी व्होल्टेज गेन इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. या फ्रिक्वेन्सी पासून तुमचा व्होल्टेज गेन कॉन्स्टंट आहे. ओके. आणि कुठपर्यंत आहे F2 पर्यंत आहे. F2 तुमची हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे हितपर्यंतच तो कॉन्स्टंट असतो त्यानंतर तो डिक्रीज व्हायला लागलाय. So the lower cut of frequency is the F1 from which the voltage gain is almost constant, and F2 is the higher cut of frequency. Up to that frequency, voltage gain is almost constant. त्या फ्रिक्वेन्सी पर्यंतच तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी इज F1, हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी इज F2. आणि जर मला ह्या अँप्लिफायरची बँडविड्थ काढायला म्हणलं, बँडविड्थ डेफिनेशन काय सांगतो? बँडविड्थ इज इक्वल टू हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी मायनस लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी तुमची F2 आहे, लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी F1 आहे. मग F2 मायनस F1, दिस इज द नोन एज बँडविड्थ ऑफ अँप्लिफायर. अँप्लिफायरची बँडविड्थ तुम्ही अशा तऱ्हेने काढू शकता. किंवा दुसरी डेफिनेशन काय सांगू शकतो बँडविड्थची? बँडविड्थ ऑफ अँप्लिफायर इज अ रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज ओव्हर विच द गेन ऑफ अँप्लिफायर इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. म्हणजे ह्या रेंज मध्ये इट इज द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज ओव्हर विच द गेन ऑफ अँप्लिफायर इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. म्हणजे कुठं ना कुठपर्यंत कॉन्स्टंट आहे. तो मग F1 टू F2 तो काय गेन काय आहे? कॉन्स्टंट आहे. ऑलमोस्ट कॉन्स्टंट. ऑलमोस्ट हा वर्ड पाहिजे म्हणजे एक्झॅक्ट कॉन्स्टंट नाही, ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे. 3 dB व्हेरिएशन अलाउड असते त्यामुळे आपण त्याला ऑलमोस्ट कॉन्स्टंट म्हणतोय. इज द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज फ्रॉम F1 टू F2. The gain of amplifier is almost constant and this is known as bandwidth of amplifier. And it is given by the equation. आता जे वरती दिलेलं इक्वेशन आहे तुमचं higher cut of frequency F2 minus lower cut of frequency F1. हे त्याचं इक्वेशन आहे. All of understood bandwidth of amplifier? समजलंय? हे झालं मिड फ्रिक्वेन्सी रिजन. आफ्टर दॅट लास्ट पार्ट इज द हाय फ्रिक्वेन्सी रेंज. हाय फ्रिक्वेन्सी रिजन म्हणजे कुठली? 20 किलोहर्ट्ज आणि त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे आता फ्रिक्वेन्सी एकदम हाय होते. एकदम हाय म्हणजे तुमचं काय होणार आहे? मग इथले जे तुमचे ही CC आहे, CC1 आहे, त्यानंतर C1 आहे, C2 आहे, CC2 आहे, सगळे कॅपॅसिटर आहेत. इट इज ऍक्ट ऍज अ शॉर्ट सर्किट. एकदम डायरेक्टलीच कनेक्ट होणार. कारण एकदम फ्रिक्वेन्सी हाय झाली म्हणजे रिएक्टन्स एकदम स्मॉल झाला, एकदम लो झाला. एकदम लो झाला म्हणजे काय होणार आहे तुमचं? ते रिएक्टन्स 0 होणार. रिएक्टन्स 0 झाला म्हणजे सगळे हे डायरेक्टली जोडले जाणार. असे इथं हे जोडणार, डायरेक्टली ते जोडणार, सगळं डायरेक्टली जोडणार. असं ज्यावेळेस ते डायरेक्टली जोडतोय आपण, ऍट द सेम टाइम the loading effect of next stage will be goes on decreasing. Directly जर कनेक्शन केलं आपण, डायरेक्टली कपलिंग मध्ये बघितलंय, when we connect the first stage directly to the second stage, there is a loading effect of second stage on the first stage. दुसऱ्या स्टेजचा पहिल्या स्टेज वरती लोडिंग इफेक्ट वाढणार. लोडिंग इफेक्ट वाढल्यामुळे काय होणार? व्होल्टेज गेन विल बी गोज ऑन डिक्रीजिंग. व्होल्टेज गेन डिक्रीज होणार आहे. हे एक रिझन आहे. दुसरं रिझन, अजून एक रिझन आहे. आता हे जे तुमचे ट्रान्झिस्टर आहेत, हा तुमचा Q1 ट्रान्झिस्टर आहे, Q2 ट्रान्झिस्टर आहे. फिजिकली आपल्याला फक्त 2 ट्रान्झिस्टर दिसतात. पण आता ही Q1 चं बेस टर्मिनल आहे, इमिटर आहे आणि कलेक्टर आहे. ह्याचं पण बेस, इमिटर, कलेक्टर आहे. ह्याच्या बेस टर्मिनल मध्ये इथं आणि इमिटर टर्मिनल मध्ये एक कॅपॅसिटर असतो. परत बेस मध्ये आणि कलेक्टर मध्ये कॅपॅसिटर असतो. बेस मध्ये आणि इमिटर मध्ये, कलेक्टर आणि इमिटर मध्ये कलेक्टर असतो, इमिटर कॅपॅसिटर असतो. बघा, बेस टर्मिनल आणि इमिटर टर्मिनल मध्ये कॅपॅसिटर असतो. आपण त्याला म्हणतो CBE, कॅपॅसिटर बिटवीन बेस अँड इमिटर. पण हे कॅपॅसिटर जे आहेत हे फिजिकली प्रेझेंट नसते. फिजिकली प्रेझेंट नसते म्हणजे काय असते? दिस इज द व्हर्च्युअल कॅपॅसिटर ऑर द इमॅजिनरी कॅपॅसिटर. म्हणजे बेस आणि इमिटर टर्मिनलच्या मध्ये जेव्हा आपण ट्रान्झिस्टर ऍक्च्युअली मध्ये युज करतो त्यावेळेस तर त्याच्यामध्ये हे एक टर्मिनल आहे, त्याचं इमिटर टर्मिनल दुसरं आहे, परत तिसरं कलेक्टर टर्मिनल आहे. प्रत्येक 2 टर्मिनलच्या मध्ये एक व्हर्च्युअल कॅपॅसिटर किंवा त्याला आपण म्हणतो इमॅजिनरी कॅपॅसिटन्स ऑर इमॅजिनरी कॅपॅसिटर that is not present physically but there is effect of this capacitor. प्रेझेंट नसते पण त्याचा इफेक्ट तिथं होतो. कळलं का? म्हणजे डोळ्याला तुम्हाला दिसत नाही पण त्याचा इफेक्ट तिथं असतो. त्याला म्हणायचं व्हर्च्युअल कॅपॅसिटर किंवा इमॅजिनरी कॅपॅसिटर. आणि ते 2 टर्मिनलच्या, आता हे कुठल्या टर्मिनलच्या मध्ये बेस आणि इमिटरच्या मध्ये आहे त्याला म्हणायचं CBE. बेस आणि कलेक्टरच्या मध्ये असेल तर CBC, कलेक्टर आणि इमिटरच्या मध्ये असेल तर CC. ओके. आता आपण फक्त एकच बघूया. हे जे तुमचे इमॅजिनरी कॅपॅसिटन्स आहेत ऍट द टाइम ऑफ लो फ्रिक्वेन्सी रिजन अँड मिड फ्रिक्वेन्सी रिजन. ही जी मिड फ्रिक्वेन्सी रिजन आहे, लो फ्रिक्वेन्सी रिजन आहे, त्यावेळेस ह्या कॅपॅसिटरचे जे कॅपॅसिटन्स आहे, हे जे कॅपॅसिटर आहेत याचं कॅपॅसिटन्स जे आहे ते कॅपॅसिटन्स तुम्ही काय म्हणतोय आपण, जे लो फ्रिक्वेन्सी रिजन आणि मिड फ्रिक्वेन्सी रिजन जे आहे त्यावेळेस ते कॅपॅसिटरचं रिएक्टन्स काय आहे? व्हेरी हाय असते. रिएक्टन्स व्हेरी हाय. मग इथले जे कॅपॅसिटर आहेत बेस आणि इमिटर, बेस आणि इमिटर, परत इथं आहे तुमचा बेस आणि कलेक्टर, इथं आहे कलेक्टर आणि इमिटर, म्हणजे CBE, CBC आणि CCE हे इमॅजिनरी कॅपॅसिटन्स आहे. ओके. मग
ज्यावेळेस तुमचं रिएक्टन्स ऍट लो फ्रिक्वेन्सी रिजन आणि मिड फ्रिक्वेन्सी इज व्हेरी हाय असतं त्यावेळेस ते इट इज ऍक्ट ॲज ओपन सर्किट. एकदम इन्फिनिटी लेवल पर्यंत इतकं हाय असतं त्यामुळे ते ओपन सर्किट म्हणून ऍक्ट करते. ओके. आणि ज्यावेळेस तुमची हाय फ्रिक्वेन्सी आहे, हाय फ्रिक्वेन्सीच्या वेळेस मग काय होणार आहे, ह्याचं रिएक्टन्स कमी होणार आहे. रिएक्टन्स कमी झालं म्हणतोय मी आपण. जर रिएक्टन्स कमी झालं ह्याचं तर तो काय होणार आहे, ऍक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट. इथला हा पॉइंट आहे बेस, हा पॉइंट आहे इमिटर. जर त्याचं रिएक्टन्स कमी झालं मग आपण काय म्हणतो ते फिजिकली प्रेझेंट नाहीत पण इफेक्ट ते डायरेक्टली एकमेकाला असं शॉर्ट होऊ शकतं ना. शॉर्टचा इफेक्ट होतो तिथं असा. हे दोन्ही टर्मिनल एकमेकाला बेस आणि इमिटर एकमेकाला जोडले जाऊ शकतात. म्हणजे काय होतंय, ऍट व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी देर इज इफेक्ट ऑफ इमॅजिनरी कॅपॅसिटन्स. इमॅजिनरी कॅपॅसिटन्स प्रेझेंट असते. इमॅजिनरी कॅपॅसिटन्स प्रेझेंट आहे म्हणजे नंतर काय होणार आहे, मग त्याचं रिएक्टन्स लो आहे. रिएक्टन्स लो आहे म्हणजे जे इनपुटला तुम्ही दिलेलं बेस आणि इमिटरच्या मध्ये ते तुमच्या ट्रान्झिस्टरला जाणारच नाही. ट्रान्झिस्टरला कमी कमी जाणार. मग कमी इनपुट गेलं तर त्याचं आउटपुट पण काय होणार, कमी होणार. आउटपुट कमी झालं म्हणजे काय होणार आहे, व्होल्टेज गेन पण कमी होणार. म्हणजे इन दिस हाय फ्रिक्वेन्सी रिजन when the frequency will be goes on increasing, ज्यावेळेस तुम्ही राईटला जाताय त्यावेळेस तुमची काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे काय होणार आहे, व्होल्टेज गेन डिक्रीज होणार आहे. आणि व्होल्टेज गेन डिक्रीज झालं त्याला काय म्हणायचं, हाय फ्रिक्वेन्सी रोल ऑफ. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी रोल ऑफ मध्ये आपण कसं सांगू शकतोय, इन हाय फ्रिक्वेन्सी रिजन when the frequency will be goes on increasing, that time the voltage gain will be goes on decreasing due to the loading effect of the next stage and virtual capacitor or imaginary capacitor of a transistor. This effect is known as high frequency roll off. कळालंय का बघा. हाय फ्रिक्वेन्सी रोल ऑफ मध्ये काय होते, फ्रिक्वेन्सी वाढत गेली व्होल्टेज गेन डिक्रीज होतं. हे तुम्हाला इथे दिसतंयच, खाली खाली येते व्होल्टेज गेन. फ्रिक्वेन्सी राईट साईडला चालू म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढत चालली आहे. ऍट द सेम टाइम तुमचा गेन ऑफ एम्प्लिफायर डिक्रीज व्हायला लागलाय. म्हणजे काय, इन हाय फ्रिक्वेन्सी रोल ऑफ when the frequency will be goes on increasing at the same time voltage gain will be goes on decreasing, and this is known as high frequency roll off due to the imaginary capacitor of transistor of Q1 and Q2 or the loading effect of the next stage. लोडिंग इफेक्ट मुळे काय होणार आहे, हे जे तुमचे कॅपॅसिटर आहेत, सीसी कॅपॅसिटर जो आहे इंटरस्टेज कपलिंग कॅपॅसिटर, इट इज द इंटरस्टेज कपलिंग कॅपॅसिटर विच यूज टू कपल द आउटपुट ऑफ फर्स्ट स्टेज टू द सेकंड स्टेज, यासाठी यूज केलेला आहे. ह्याचं जर रिएक्टन्स कमी झालं तो डायरेक्टली ऍक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट म्हणून ऍक्ट होणार आहे. म्हणजे इथं डायरेक्ट कनेक्शन येणार आहे. ज्यावेळेस डायरेक्ट कनेक्शन त्यावेळेस काय म्हणतो आपण, द लोडिंग इफेक्ट ऑफ दिस स्टेज विल बी हॅपन ऑन द फर्स्ट स्टेज. ह्याचा लोडिंग इफेक्ट झाला म्हणजे ह्याचा व्होल्टेज गेन डिक्रीज होणार आहे. सो इन दिस वे, in low high frequency region the voltage gain will be goes on decreasing, and this is known as high frequency roll off. So this is the concept of RC coupled amplifier and the frequency response of RC coupled amplifier in three regions, that is low frequency region, high frequency region and mid frequency region.